या गोष्टीचा माज असण्याची गरज नाही लक्षात. त्याची लाज वाटली पाहिजे. चौकात होणाऱ्या वादाची जी कारणं आहेत, ती कारणं समजून घेऊ आणि मग सिग्नल जम्पकडे आपण येणार आहोत लक्षात. आता पुढे जाऊया, सिग्नल का जम्प करायचा नाही. करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 137वे सत्र, ज्याच्यामध्ये आपण समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीमध्ये अत्यंत साधा पण महत्वाचा विषय आपण बघणार आहोत. सिग्नल जम्प न करण्याची सामाजिक जबाबदारी. आता हा अत्यंत महत्वाचा भाग या दृष्टीने आहे, लक्षात घ्या की आता बरेच गावात अशा आहेत की जिथे सिग्नल नावाची व्यवस्थाच उपलब्ध नाही. हे नाकारता येत नाही, लक्षात घ्या. आणि मग सिग्नल नावाची व्यवस्थाच उपलब्ध नाही तर मग याचा आपला काय संबंध, असं होऊ शकतं. किंवा काही ठिकाणी सिग्नल आहेत पण तिथं नियंत्रण करण्यासाठी असणारे जे काही कॉन्स्टेबल असतात ते पुरेसे नाहीत, त्यांची ड्युटी दुसरीकडे दिलेली असते. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावातून शहरात येता त्यावेळेला आपलं असणारं वर्तन हे फार महत्वाचं असतं. आता किती लोकांना असं वाटतं इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी थोडंसं हे यासाठी गरजेचं आहे की सामाजिक स्वास्थ्य राखलं गेलं पाहिजे म्हणून मी सिग्नल जम्प न करणं ही माझी जबाबदारी आहे, असं किती लोकांना वाटतं? त्यांनी हँड रेस करावं. सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी सिग्नल जम्प न करणं ही माझी जबाबदारी आहे. बरं, ही दोघांची जबाबदारी आहे. चालेल, ठीक आहे. म्हणजे मुळातच सिग्नल जम्प करणं म्हणजे काय हा प्रकार आहे माहित आहे का आपल्याला? असं झालंय का आपलं कन्फ्युजन आहे का की नेमकं काय आहे हे समजत नाही आपल्याला? कुठल्या विषयावर आपण बोलणार आहोत हे मी पहिल्यांदा सांगतो, लक्षात घ्या. रेड, ग्रीन आणि येलो हे सिग्नल रस्त्यावर आपल्याला दिसतात. तुम्ही रस्ता कधी वापरायला लागता? म्हणजे जसं बोलायला शिकता तसं चालायला शिकता, आणि चालायला शिकलेल्या दिवसापासून तुम्ही घरातून सारखं रस्त्यावर पळत असता. त्यावेळेपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत रस्ता आपण वापरत असतो. पण या रस्त्याची जी रचना आहे, रस्त्यावर जे मार्किंग केलेलं आहे, रस्त्यावर जे सिग्नल लावलेले आहेत, हे सिग्नल समजावून सांगण्याची जी यंत्रणा आपल्याकडे आहे ती अकॅडमिकशी कुठेतरी या ठिकाणी कनेक्ट नसल्यामुळं बऱ्याच वेळेला हा अवेअरनेसचा भाग असतो आणि तिथं आपण कमी पडतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा साधा नियम लक्षात घ्या की पहिला नियम काय, रस्त्यावर चालत असताना रस्त्यावरचा पहिला अधिकार हा पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीचा आहे. तुम्ही जास्त मोठी गाडी घेतली म्हणजे जास्त टॅक्स भरला म्हणजे तुमचा पहिला अधिकार असं नाही. याचा अर्थ असाही नाही की पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीनं रस्त्यावरनं मधनं कुठूनही जायचं आहे, त्याच्यासाठी मार्किंग केलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी फुटपाथ आहे, काही ठिकाणी या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग दिलेलं आहे. झेब्रा क्रॉसिंगवरनं तुम्हाला या ठिकाणी रोड क्रॉस करायचे आहेत. रस्ता क्रॉस करण्यासाठीचे चालत जाण्यासाठी देखील सिग्नल काही शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा एक भाग झाला, लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे की आपण गाडी चालवत असताना छोटे छोटे रूल आहेत, तेवढे लक्षात आले की मग आपल्याला सिस्टम म्हणजे सिग्नल न जम्प करणं किती गरजेचं आहे आणि कुणासाठी गरजेचं आहे या गोष्टी लक्षात येतील. गाडी चालवत असताना पाठीमागनं जोरजोरात हॉर्न वाजून कोणीतरी आलं तर आपण काय करतो की तो कसा पुढे जातो बघतोस, मग तुम्ही एक्सेलेटर करता त्याच्यामध्ये. आलं? तर पहिल्यांदा रस्त्यावर गाडी चालवत असताना एक पहिला नियम काय आहे लक्षात घ्या, पहिले आप. हॉर्न वाजवलं त्याला लगेच जाऊन सांगायचं पहिले आप. म्हणजे आम आदमी पार्टी नाही, जो कोणी पाठीमागे त्याला पहिले आप, तुम्ही हॉर्न वाजवलं जा पहिला, त्याला जाऊ द्यायचं. तुम्ही विचार करा, तुम्ही असं शांत बसलेला आहात, लक्षात, काहीतरी विचार करताय, गाडी चालवताय, मस्तपैकी गाणी एन्जॉय करताय, लक्षात, ग्रुपमध्ये तुमच्या दंगामस्ती चालली, तुमच्या टीम सोबत जे कोणी आहे त्यांच्यासोबत त्याच्यामध्ये, आणि कोणीतरी पाठीमागून हॉर्न वाजवते आणि हॉर्न वाजवते म्हणून तुम्ही काय करताय, तुम्ही गाडी जोरात पळवते. गरज नाही ना, तुम्ही तुमच्या लाईफ मुवमेंट एन्जॉय करा. साधा नियम पहिले आप, कितीही जोरात हॉर्न वाजू दे त्याला पहिल्यांदा रस्ता द्यायचा, ठीक आहे, आणि त्याला या ठिकाणी जाऊ द्यायचं आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. दुसरं महत्वाचं आहे लक्षात त्याच्याबाबतीत की सिग्नलला ज्यावेळेला थांबायचं असतं त्यावेळेला आपल्या सवयी काय आहेत बघा. पहिली सवय, सिग्नलला जर पुढे टायमर असेल आणि जर समजा 10 सेकंदापेक्षा कमी वेळ राहिला तर आपण काय करतो, पहिल्यांदा गाडी ऑन करतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवायला लागतो. त्याचं कारण काय? बरं, तुम्ही पाठीमागच्या गाडीत असाल तर हॉर्न वाजवता, तुम्ही पुढच्या गाडीत आहात आणि पाठीमागच्या हॉर्न वाजवताय, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं?
त्याला असं भारी वाटतं का वा 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 कसला भारी हॉर्न वाजवला, असं नाही वाटत आपल्याला, हे लक्षात घ्या. त्याचा वेगळा मानसिक ताण आपल्या शरीरावर जाणवत असतो, हे लक्षात घ्या. सिग्नल लागल्यानंतर तुम्ही हॉर्न वाजवला म्हणून लवकर सुटणार आहे का? अजिबात नाही. पण असं आहे का तुमच्या समोर आलेला या ठिकाणी तो रस्त्यात मुक्कामाला आलेला, आता जाऊच देत नाही कोणाला, असं आहे का? त्यालाही जायचं आहे. फरक फक्त इतकाच असतो की थोडासा तो स्लो असू शकतो, लक्षात, किंवा या ठिकाणी थोडासा तुमच्यापेक्षाही फास्ट असू शकतो. ह्या सवयी ज्या लागलेल्या त्या कमी करता येतील का, याचा प्रयत्न करू आपण. लक्षात आहे, काय गरज नसताना हॉर्न वाजव. अगोदर गाडीच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिलं जायचं साऊंड ओके प्लीज, ब्लो हॉर्न असं लिहिलं जायचं. आता गाडीवर मागं लिहिलं जाते गरज नसताना हॉर्न वाजवू नका. तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी मित्र आहेत, लक्षात घ्या, ते या ठिकाणी काय करतात, दुपारच्या वेळेला सगळे झोपलेले असतात कॉलनीमध्ये आणि हा एकटाच गाडी घेऊन या ठिकाणी जो जोरात हॉर्न वाजवत जातो. आता तो गल्लीतनं चाललाय हे त्याच्या मैत्रिणीला सांगायचं असतं, जी कुठेतरी 6व्या-7व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहत असते. पण त्याच्यासाठी तो सगळ्या कॉलनीला जागा करतो. आणि मग सगळ्या कॉलनीतले लोक झोपमोड झाल्यानंतर त्याचा सत्कार करत असतील का? ते त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलणार आहेत, हे लक्षात घ्या. आपल्याला हॉर्नचा मिनिमम वापर हा सिग्नलवरचा एक बेसिक बिहेवियरचा भाग आहे, लक्षात घ्या. आपल्याला तिथे या ठिकाणी हॉर्न अजिबातच वापरायचा नाही आहे. पुणेरी पाट्या महत्वाच्या असतात, त्यात एका गाडीवर पाटी लिहिली होती, लक्षात घ्या. मारुती 800 छोटी गाडी, त्याच्या पाठीमध्ये लिहिलं होतं की तुमच्या हॉर्न वाजवण्यानं समोरचा तांबडा सिग्नल हिरवा होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, रस्त्यात मुक्कामाची आमची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे कृपया हॉर्न वाजवू नका, अन्यथा अपमान करण्यात येईल. लक्षात. आता काही चांगले खेळणे आलेत, लक्षात घ्या. सिग्नलवर तुम्ही थांबलात आणि पाठीमागून जर हॉर्न वाजवलात तर वायपरला कसं पुढून पाणी येतं, तसं या ठिकाणी ते माकड, कुत्रे किंवा असे वेगळे वेगळे या ठिकाणी ते बसवलेले असतात त्याच्या वतीतनं, आणि ते सुसू केल्यासारखं त्याच्या ह्याच्यातून पाणी येतं पाठीमागच्या काचेवर, हॉर्न वाजवू नको गप त्याच्या. ही क्रिएटिव्हिटी येते, पण गरज काय, लक्षात घ्या, की तुम्हाला तो ट्रॅफिक मधला भाग जो आहे तो कमी करता येईल का, हा पहिला भाग आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आज हा विषय घेत असताना सिग्नल जंप न करण्याचे सामाजिक जबाबदारी याच्यावर आपण बोलणार आहोत. पण पहिल्यांदा या गोष्टी समजून घ्या. गेल्या वेळेला बोललेला परत भाग रिपीट करतोय मी, की रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल आणि येलो सिग्नल. रेड फॉर स्टॉप आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि ग्रीन फॉर गो हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लक्षात. पण ग्रीन लागल्यानंतर मध्ये येलो सिग्नल लागतो आणि त्याच्यानंतर रेड लागतो, लक्षात. तुम्ही सगळेजण आता काय करताय की ग्रीन सिग्नल लागलाय, जोरात जात असता, आणि येलो लागला की अजून जरासं एक्सिलेटर वाढवायचं आणि पहिल्यांदा पुढे जायचं. आणि मग आपण ट्रॅफिकवाल्यांशी, ट्रॅफिक कॉन्स्टेबल जे असतात त्यांच्याशी वाद काय घालतो, की रेड सिग्नल लागायच्या अगोदर मी झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे आलो होतो ना, त्यावेळी मी काय सिग्नल कट केला नाही, मी सिग्नल जम्प केला नाही, मला फाईन मारायचा नाही. तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की माझे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत, मग कोणी नगरसेवक असतील, कोणी आमदार असतील, कोणी त्याच्यापेक्षा मोठे असतील, मग तुम्ही त्यांना फोन करता, मग कॉन्स्टेबल तुम्हाला सोडून देतात. या गोष्टीचा माज असण्याची गरज नाही, लक्षात घ्या. त्याची लाज वाटली पाहिजे. त्याचं कारण का मित्रांनो, लक्षात घ्या, की सिग्नल व्यवस्था कशासाठी आहे ही पहिल्यांदा आपण समजून घेऊ. ही तुमच्यासाठी आहे, म्हणजे आपण जे गाडी चालवणार आहोत त्यांच्यासाठी आहे. सिग्नल मधला एक महत्वाचा भाग लक्षात, तुम्ही इंडिकेटर द्या, लेफ्टला जायचं आहे, राईटला जायचं आहे, बरोबर. त्याच्या हा काय इंडिकेटर असतो? इंडिकेटर हा मुळात समोरच्याला आदेश आहे का समोरच्याला विनंती आहे, कोण सांगेल? चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. आपण गाडी चालवत असताना जो इंडिकेटर देतो, तो इंडिकेटर हा समोरच्याला आदेश आहे का समोरच्याला सूचना आहे, विनंती आहे? गणेशने सांगितले की ती विनंती आहे. मग विनंती नाकारण्याचा अधिकार समोरच्याला असतो की नाही? तुम्ही विनंती केली, बाबा मला लेफ्टला जायचं आहे, त्याने सांगितले की मी फास्ट आहे, माझ्या गाडीला ब्रेक नाही, मला सरळ जावं लागणार आहे, तू थांब, म्हणू शकतो ना तो. आणि असं ज्या वेळेला आपण म्हणतो, आपण ज्यावेळेला विनंती करतो आणि त्यांनी विनंती नाकारली तर त्याला जाऊ देणं गरजेचं असतं. आपण भांडतो कशावर, मी इंडिकेटर लावला होता तुला दिसला नाही काय? वादाची कारणं समजून घ्या मित्रांनो. आपण समोरच्याला ज्या वेळेला सूचना देतोय, त्याला विनंती करतोय की मला इकडे जायचं आहे, आणि सांगितल्यानंतर जर पाठीमागचं काही कारणामुळे त्याला घाई आहे, त्याला तुम्हाला जाऊ द्यायचं नाही, काही असेल सगळं त्याच्या बाबतीतनं, वादाची कारणं समजून घेऊ आपण. त्या ट्रॅफिकच्या सिग्नलमध्ये चौकात होणाऱ्या वादाची जी कारणं आहेत ती कारणं समजून घेऊ, आणि मग सिग्नल जम्पकडे आपण येणार आहोत, लक्षात घ्या. मग इथं वाद कशामुळे होत असतो, की मी सिग्नल दिला होता, तू तरी पण माझ्या आडवं का आलास, हा एक भाग असतो. तर पहिल्यांदा ही लक्षात घ्या, बेसिक गोष्ट ही, समोरच्याला रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट नाकारण्याचा अधिकार समोरच्याला आहे. आता थोडंसं पुढे जाऊया, लक्षात. मग येलो सिग्नल लागल्यानंतर नेमकं माझी कृती काय असायला पाहिजे?
तर माझी कृती ही आहे, मी जर झेब्रा क्रॉसिंगच्या मागे असेल तर मला थांबायचं आहे, तो माझ्यासाठी स्टॉप सिग्नल आहे. आणि मी जर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गेलो असेल तर माझ्यासाठी तो ग्रीन सिग्नल आहे, मला जायचं आहे. लक्षात काय हे केलेलं असतं, कारण प्रत्येक सिग्नलला हे लेक्चर झाल्यानंतर किंवा कधी ज्या वेळेला तुम्ही जाऊन बघाल, सर्कल जर असेल लक्षात किंवा चौक जर असेल तर एक सिग्नल सुटल्यानंतर समोरचा सुटायच्या अगोदर किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शनची सुटायच्या अगोदर मध्ये जे ट्रॅफिक आलेलं असतं, त्या चौकामध्ये ज्या गाड्या आलेल्या असतात, त्याला बाहेर जायला जागा तर मिळाली पाहिजे. तो ट्रॅफिक क्लिअरन्स टायमिंग जो आहे तो टायमिंग येलो आणि रेड सिग्नलच्या मध्ये असतो. लक्षात घ्या. आणि तेवढ्या वेळेमध्ये त्या चौकातल्या जर गाड्या रिकाम्या झाल्या तर ज्यावेळेला अपोजिट डायरेक्शनचा सिग्नल सुटेल त्यावेळेला त्या गाड्यांना रस्ता मिळतो. तुमच्या सिग्नलवरच्या बिहेवियरवर थोडंसं लक्ष द्या. आपण ज्या वेळेला रेडला जर समजा तुम्ही अडकलातच तर अशा स्टेजला राहता, तुम्ही गाडी चालू करायची, ऍक्सिलेटर द्यायचं, कुठं राहताय 2 4 3 1 चला, म्हणजे रेस लावल्यासारखं. आणि ज्या वेळेला रेस लावल्यासारखं समोरच्या स्पीडनं गाड्या येत असतात त्यावेळेला आपण हे बघत नाही की अगोदरच सिग्नल सुटल्यानंतर पुढे आलेली गाडी अजून पास झालेली नाही आहे. आणि तो त्याचा अधिकार आहे, त्याचा रस्ता तो अगोदर पास केला, त्याला जाऊ दिलं पाहिजे. पण माझा सिग्नल सुटलाय, तू तुझं तू बघ म्हणून तुम्ही ज्यावेळेला आडवी गाडी घालता त्यावेळेला समोरच्याला जर ब्रेक कार, त्यालाही लवकर जायचं असतं, तुम्हालाही लवकर जायचं असतं आणि इथं ऍक्सिडेंट होतात. लक्षात घ्या. चौकात होणाऱ्या ऍक्सिडेंट मधलं एक महत्वाचं कारण काय, की मी तो येलो सिग्नल समजून घेत नाही. आणि दुसरं महत्वाचं, ग्रीन लागला म्हणजे मला या ठिकाणी आता स्वातंत्र्य, रेस, परत आता माझ्या मध्ये कोणी यायचं नाही असं नाही मित्रांनो. लक्षात घ्या. त्या चौकातलं ट्रॅफिक क्लिअरन्स होणं हे अत्यंत गरजेचं असतं. गोंधळ जो निर्माण होतो तो यामुळे होतो की जिथं लेफ्ट इज ऑलवेज ऑन, डाव्या बाजूचा सिग्नल बऱ्याच वेळा चालू असतो, तुम्हाला सरळ जायचं असतं. लक्षात, तुम्हाला सरळ जायचं असतं पण तुम्ही उशीर आल्यामुळे पाठीमागणे येता आणि डाव्या बाजूला जायला जिथं रस्ता असतो तिथं मध्येच थांबता. मग पाठीमागनं कोणतरी येतो, त्याला माहित असते मला डाव्या बाजूला जायला ऑन आहे, तो येतो आणि तो हॉर्न वाजवायला लागतो. आता हॉर्न वाजवल्यानंतर तुमची चूक असते, मग काही वेळा रिक्वेस्ट करून केविलवाना चेहरा करून मागं बघताय, काही वेळा या ठिकाणी दादागिरी, थांब की जरा काय व्हायला लागलं असं बघता, काही वेळा तुम्ही तिरकी थोडीशी गाडी जी अगोदर नियमाप्रमाणे थांबली होती त्यांच्या आडवी घेता आणि त्याला जायला जागा देता. ह्या तिन्ही गोष्टी टाळता येण्यासारख्या. मुळात पहिल्यांदा लक्षात घ्या, एकदा झालेला रेड सिग्नल हा आयुष्यभरासाठी रेड नसतो. लक्षात, तो फक्त प्रेमात आणि मैत्रीत असत असेल कदाचित, ब्रेकअप झालं की ब्रेकअप झाला असं. इथं नाही चौकातला सिग्नल. लक्षात, चौकात सिग्नल तुमचा एकदा रेड झाला पुन्हा तो ग्रीन होणार आहे, पुन्हा तो येलो होणार आहे. फक्त 2 ते 4 मिनिटाचा या ठिकाणी फरक असू शकतो. लक्षात घ्या. आणि त्याचा या ठिकाणी आपल्याला अंदाज यायला पाहिजे, तिथलं बिहेवियर आपलं अत्यंत चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे मित्रांनो. लक्षात आहे, म्हणजे लेफ्टला जायचं नाही तर लेफ्टला मध्ये थांबू नका, त्याला जाऊ द्या. येलो सिग्नल लागलेलं आहे तर थांबायचं आहे तर पाठीमागे थांबून घ्या. झेब्रा क्रॉसिंग वर थांबू नका, त्या थोडंसं मागे थांबा, ते पायी यायला जायला जागा आहे त्याची, त्याच्यात जाण्यासाठी. लक्षात घ्या. आपण थांबल्यानंतर बाकीचे थांबतात याचा अनुभव घ्या. कारण काय असतं, नवीन शहरामध्ये तुम्ही गेलात, तुम्ही काय करत असता, ऑब्झर्व, बाकीचे काय करतायत, बाकीचे जात आहेत ना, चला आपण पण जायचं. म्हणजे शहराचा ट्रॅफिक सेन्स सांगतो की बाहेरच्या लोकांनी शहरात कसं वागायचंय. तुम्ही जेव्हा नवीन शहरात जाता तेव्हा प्रत्येक सिग्नल तुम्ही तसाच जंप नाही करत, तुम्ही वाट बघताय आजूबाजूचे थांबलेत का नाही थांबले, मग चला आपण पण जायचं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही थांबायला सुरुवात करा ना. आणि ही गाडी चालवण्याची अत्यंत चांगली पद्धत आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आणि बोलण्याचा मला अधिकार काय की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3 ते 3.5 लाख किलोमीटरचा प्रवास मी सेल्फ ड्राईव्ह केलेला आहे, म्हणजे स्वतः गाडी चालवत केलेला आहे. लक्षात घ्या. सगळे रस्ते असतील, सगळ्या या गोष्टी असताना 8,000 विद्यार्थी माझे जे काही ते रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत मोटर ड्रायव्हिंगसाठीच्या या ठिकाणी मी ट्रेन केलेलं आहे. आणि त्या 8,000 मधल्या एकाही विद्यार्थ्यानं पाठीमागच्या 10 वर्षामध्ये एकही अपघात नोंदवलेला नाही, हे लक्षात घ्या. बेसिक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. आता मग सिग्नलमध्ये ज्या वेळेला येलो आणि रेड सिग्नलच्या मधला वेळ समजला आपल्याला, तो ट्रॅफिक क्लिअरन्स टायमिंग आहे, लेफ्ट ऑलवेज ऑन असतो हे आपल्याला समजलं, सिग्नलवर आपण हॉर्न वाजवण्यात काही फरक पडत नसतो हे आपल्याला समजलं, आणि जरी सिग्नल आपल्याला मिळाला समोरच्याला जायचं आहे ग्रीन सिग्नल, तरी देखील समोरून येणारं किंवा त्या चौकातलं ट्रॅफिक क्लिअर होण्याकडे देखील आपण वेळ द्यायला पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. आता पुढे जाऊया, सिग्नल का जंप करायचा नाही. साधी गोष्ट आहे. लक्षात, काही पिक्चर येतात बघा, असं काहीतरी ट्रॅफिक क्लिअर जाम झालं, रस्ता ब्लॉक झाला की एक पिक्चर नेहमी येतो,
एका देशातलं कुठलं तरी पिक्चर आहे की एका बाजूचा रस्ता पूर्ण रिकामा आहे आणि दुसऱ्या बाजूला भरपूर गर्दी आहे, तरी पण एका पाठीमागे एक गाड्या थांबलेल्या आहेत, रिकाम्या रस्त्यावर गाडीच काढत नाही कोणी. आलं लक्षात? आणि लगेच आपण म्हणतो अरे काय मूर्ख लोक आहेत, तो लाईन मध्ये थांबलेत, पुढे जायला पाहिजे ना, रिकामा रस्ता आहे त्याच्यावरती. आलं लक्षात? तर तो तिथला ट्रॅफिक सेन्स आहे, सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतात. लक्षात घ्या, सामाजिक जाणीवा ज्या आहेत त्या फार महत्वाच्या असतात. वेळ आपल्याबरोबर सगळ्यांचाच जात असतो, हे लक्षात घ्या. कायदेशीर बाबींवर आपण नंतर बोलूया. म्हणजे सिग्नल जम्प झाल्यानंतर चलान येणार आहे, एआय न चलान ते तुमच्या घरी जाणार आहे, डायरेक्ट अकाउंट मधनं पैसे कट होणार आहेत. तुम्ही म्हणाल सर होऊ देत कट, काय व्हायचे, जास्तीत जास्त मी पैसे कमवणार आहे. हा भाग नंतरचा आहे. पाठीमागची पहिला बेसिक प्रिन्सिपल समजून घ्या की व्यवस्था कशासाठी आहे. सिग्नल व्यवस्था यासाठी आहे की प्रत्येकाला स्मूथ तिथून जाता यावं. आपल्या डोक्यात जो समज आहे की ट्रॅफिक कॉन्स्टेबल तिथं उभं राहिलं असतं, त्याचं काम काय आहे, तुम्ही चुका करायच्या, त्याला पकडायचं आणि पैसे कमवणं, हे त्याचं काम नाही आहे, हे लक्षात घ्या. काही प्रमाणामध्ये जरी दिसत असलं तरी तो तिथं थांबतो याचं कारण आहे, कारण तुम्हाला एक सवय लागलेली आहे प्रत्येकाला आपल्याला, की जर कॉन्स्टेबल असेल तरच सिग्नल फॉलो करायचा, नाहीतर करायचं नाही. असं आपल्याला बघायला मिळतं का, की मुंबईमध्ये काही वेळा बघायला मिळतं तुम्हाला, की रात्रीचे 11, 11:30, 12 जरी वाजले असतील तरी तिथला टॅक्सीवाला, लक्षात, पब्लिक ट्रान्सपोर्टवाला जो आहे तो सिग्नल जम्प करणार नाही. त्याचं कारण का, त्याला माहिती आहे इथं कॅमेरा लावलेला आहे, कॅमेऱ्यामध्ये माझी नंबर प्लेट येईल आणि मला माझं चलन येणार आहे. ही व्यवस्था अगोदर नव्हती, अजूनही सगळ्या शहरांमध्ये ती व्यवस्था आलेली नाही आहे. त्यामुळे तो कॉन्स्टेबल तिथे थांबलेला असतो आणि त्याला शिक्षा कुणाला करायची आहे, जो कायदा मोडतो त्याला शिक्षा करायची. आता तुम्ही म्हणाल सर काय कायद्याचं सांगत बसलाय त्याच्यामध्ये, त्याला जरा दम दिलं की तो सोडतो, किंवा काय असे बरेच काय काय असू शकतं, ते सोडून द्या त्याच्यावर. पण आपली सामाजिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपली स्वतःची सुरक्षितता नावाचा प्रकार आहे ना, आपण जगलं पाहिजे, आपण चांगलं जगायला पाहिजे. यासाठी म्हणून पहिल्यांदा हे समजून घ्या, ह्या चौकामध्ये जे ऍक्सिडेंट होत असतात त्या ऍक्सिडेंटचं मोठं कारण काय आहे, एक सिग्नल जम्प कर. जम्प करणं म्हणजे काय, की रेड सिग्नल असताना देखील, लागलेला असताना गाडी जोरात पुढे घेऊन जाणं, कुणी बघायला नसतं म्हणून जाणं, किंवा फार घाई असते म्हणून जायचं, किंवा असं असतं की मला सवयीच झालेली आहे असं जायची साक्षात. ही थोडीशी सवय आपल्याला बदलता येईल का, याचे फायदे काय आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या. सामाजिक जबाबदारीवर मी नंतर येणार. याचा फायदा काय लक्षात घ्या, तुम्ही सुरक्षित राहा. तुम्हाला या ठिकाणी एक बॅलन्स व्ह्यू मिळतो की कशा पद्धतीने मला जायचं आहे. लक्षात घ्या, रस्त्यावरची स्ट्रॅटेजी मधली पहिली मी सांगितली, पहिले ऍप नावाचा जो नियम आहे हा अत्यंत सुरक्षित गाडी चालवण्यासाठी उपयोगाला येणार. आवाज दिला रे दिला एक म्हणायचं त्याला, तू जा, त्याला थांबवायचंच नाही, कारण तुम्ही तुमचं टेन्शन कॅरी ऑन करता, जाऊ दे म्हणतात त्याच्यावर. आपल्यातल्या काही लोकांना सवय असते, अँब्युलन्स रस्ता काढायला लागली ना त्याच्या मागे गाडी लावायची आणि पळवायची, म्हणजे आपल्याला पण जागा मिळत जात. पण तो अँब्युलन्सचा सायरन वाजत असतो, तो सायरन इरिटेट करत असतो, त्याचा त्रास आपल्याला होत असतो. त्याचाही विचार आपण थोडंसं करायला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. आता सिग्नल जम्प केल्यानंतर दंड किती बसतो, किती लोकांना माहित आहे, चॅटबॉक्स मध्ये टाका. दंड भरलाय का कुणी? कुणीच दंड भरलेले नाही. अरे वा, म्हणजे सगळे तुम्ही नियम पाळता असं समजायचं का? का सगळे जास्त असे कॉन्टॅक्ट हाय लेवलचे आहेत त्यामुळे आम्ही दंड लागूच देत नाही असं आहे? भरलेलंच नाही कधी. पेंडिंग आहे का गाडीवर चलन पर्जन्य? नाही, असं असू शकत नाही. ठीक आहे, चालेल. बघा काय असतं की सिग्नल जम्प म्हणजे काय आणि त्याचा होणारा फाईन काय, हा भाग वेगळा आहे, लक्षात घ्या. पण हे सगळ्यात धोकादायक काय आहे, तुम्ही विचार करा ना, तुम्ही ज्या वेळेला अपोजिट डायरेक्शनला असताय, तुम्ही ज्या वेळेला अपोजिट डायरेक्शनला म्हणजे काय, आता तुमचा सिग्नल सुटणार आहे 4, 3, 2, 1, त्याच्यानंतर तुम्ही इकडे तिकडे बघता का? अजिबात बघत नाही. लक्षात घ्या, पहिला ऍक्सिलेटर वाढवायचं आणि मी कसं पुढे जाईल, का समोर जर कोणी असेल तर जोर जोरात हॉर्न वाजायचं आणि जायचं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला समोरून कोणीतरी यायला लागलेलं आहे, रेस लागल्यासारखे समोर येत आहेत, लक्षात घ्या, आणि त्यावेळेला जर तुम्ही या ठिकाणी सिग्नल जम्प केलेला असेल आणि तुमची गाडी मध्ये असेल तर ऍक्सिडेंट नाही होणार का? समजा सिग्नलला तुम्ही पुढे आलात, तिकडून गाड्या वेगात यायला लागलेल्या आहेत आणि तुमचा बॅलन्स गेला, गाडी तुमची पास होऊ शकली नाही,
तुम्हाला या ठिकाणी गाडी बंद पडली, आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींमुळे चौकातल्या ऍक्सिडेंटचे फुटेज जर तुम्ही बघितले ना, जे तुम्हाला दाखवायचे मला बघायचे तुम्ही लक्षात घ्या, तर तुमच्या लक्षात येईल की सिग्नल जम्प झाल्यानंतरचे ऍक्सिडेंट आणि त्याच्यानंतरचे वाद हा सगळ्यात मोठा इश्यू आहे प्रत्येक चौकात, हे लक्षात घ्या. हा हायवेवरचा भाग नाही, हायवेवर आपण नंतर येऊ, बाहेरचे रस्ते जे मोठे रस्ते असतात त्याच्यावर नंतर येऊ, पण शहरातल्या चौकातल्या सिग्नल जे आहेत ते सिग्नल जम्प केल्यानंतरचे या ठिकाणी होणारे आपल्यासाठीचे धोके जे आहेत ते सगळ्यात जास्त आहेत, हे लक्षात घ्या. आता थोडस आपण या ठिकाणी स्टॅटिस्टिक जे परत बघणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही काय म्हटलात की मी शेवटचा सिग्नल कधी जम्प केला होता, मला आठवत नाही. बऱ्यापैकी तुम्ही म्हणताय गाडीच चालवायला येत नाही, माझ्याकडे गाडीच नाही आहे, लक्षात. हे सगळं जरी असलं तरी असणारे काय करतात हेही महत्वाचं आहे. फक्त एका मिनिटासाठी जर जायचं आहे किंवा एका मिनिटात काय काय घडतं, कुणी दिसतच नाही आजूबाजूला म्हणून मी सिग्नल तोडत असतो, ऍम्ब्युलन्सला नेहमी रस्ता देतो का, आणि ही 30 सेकंदाची आपली जी घाई असते त्या घाईमुळं कुणाचा तरी जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. तुम्ही चढदिशी निघून जाता, पाठीमागच्याला बॅलन्स साधता येत नाही, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो, लक्षात घ्या. रिपीट, तुम्हाला आकडेवारी जी ऐकलेली आहे तुम्ही कोणती, की 1.5 लाख मृत्यू रस्ते अपघातामध्ये होतात. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं, कोविडमध्ये झालेले मृत्यू आणि रस्ते अपघातातले मृत्यू कम्पेअर करा. केला असतं तर तुम्हाला याचा सिरियसनेस लक्षात आला असतं. दर 3 मिनिटाला एक रोड ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू आहे. 12% अपघात त्यातले जे आहेत ते सिग्नल जम्प केल्यामुळे होत आहेत, लक्षात. 12% ही आकडेवारी फार मोठी आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. 80% सिग्नल जे तोडायचं काम आहे ते कुठल्या वयोगटातली मुलं करतायत? 18 ते 35 वयोगटातली मुलं करतायत. 60% पायी चालत जाणाऱ्यांचा मृत्यू हा सिग्नल जम्प केल्यामुळे होतोय. आपण आता सामाजिक जबाबदारीकडे येतोय, लक्षात आहे. काय चुकतंय आपलं ते समजू द्या. दर 3 मिनिटाला एक मृत्यू होणं, 12% अपघात सिग्नल जम्पमुळे असणं, 80% सिग्नल जम्प करणारी तरुणाई असणं, 18 ते 35 वयोगटातले असणं, आणि 60% जे मृत्यू होत आहेत पायी चालत जाणाऱ्यांची, ते फक्त सिग्नल जम्प केल्यामुळे जर होत असतील, आणि त्याचा भारताच्या जीडीपीवर होणारा परिणाम किती आहे आपण गेल्या वेळेला बघितला, 3% लॉस होतो, म्हणजे 7 लाख करोड रुपये रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या मुळे लॉस होतोय, लक्षात घ्या. म्हणजे 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतायत, तर 7 लाख कोटीचा या ठिकाणी लॉस होतो, हे लक्षात घ्या. आपला भारत हा दुर्दैवानं जगात रस्ते अपघातामध्ये 1 नंबर. हे टाळणं आपल्या हातात आहे, हे लक्षात त्याच्याबद्दल. हे कसं शक्य आहे टाळायचं? हे टाळत असताना आपल्याला या ठिकाणी सोप्या सोप्या गोष्टी आहेत. मी म्हटलं तसं, पहिलं समजून घ्या, मनात या ठिकाणी सातत्याने ते बिंबवा की कुठल्याही पद्धतीचा इंडिकेटर हा समोरच्याला आदेश नसतो, तर ती रिक्वेस्ट असते. रिक्वेस्ट असते, त्याला नाही म्हटलं ठीक आहे थांब बाबा तुझा मग मी बघ. दुसरं, पहिले ऍप, त्याला जाऊ द्या, ज्याला गडबड आहे त्याला जाऊ द्या. गरज नसताना मला हॉर्न वाजवायचा नाही, हे लक्षात याच्याबद्दल. सिग्नलवर ज्या वेळेला मी थांबतो, आता तुम्ही काय करताय, तुम्ही ही जी व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था अशा अर्थाने घ्यायला लागलेला आहात की हे सगळे आपले शत्रू आहेत. म्हणजे तिथंच थांबलेला ट्रॅफिक हवालदार, तो चौकात लावलेला सिग्नल, युटर्न नॉट अलाउड लावलेला बोर्ड, नो एंट्रीचा लावलेला बोर्ड, हे सगळं तुमचे शत्रू आहेत असं तुम्ही ट्रीट करताय. हे अजिबात नाही मित्रांनो, लक्षात घ्या. हे सगळं सार्वजनिक व्यवस्था चांगली राहण्यासाठी लावलेलं आहे. मग सर सिग्नलला थांबलो आणि माझ्या ऑफिसला जायला लेट झालं तर? तुम्हाला माहित आहे सिग्नल एका रात्रीत नाही लागत आहे. तुम्हाला ऑफिसला जात असताना, कॉलेजला जात असताना 6 सिग्नल लागणार आहेत हे तुम्हाला माहित आहे. प्रत्येक सिग्नल 2 ते 3 मिनिटाचा असतो हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामध्ये 12 मिनिटं घरातून अगोदर निघालो तर मी वेळेवर पोहोचू शकतो. लक्षात, हे मला समजायला, बरं सर मग आवरत नाही, गडबड होते, त्यासाठी डिसिप्लिन लागेल आपल्याला. किती मोठा इम्पॅक्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एक्झामला लेट होतं म्हणून चालतं, डेडलाईनचं प्रेशर असतं, या सगळ्यांमध्ये रस्त्यावर तुमचा एकदा जीव गेला तर तो परत नाही येत ना मित्रांनो. का तुमच्यामुळे जर एखाद्याचा गेला तर तो परत नाही येत आहे. म्हणजे छोटी गोष्ट आहे की कुणी दिसत नाही म्हणून मी सिग्नल तोडतो आणि मग कोणतरी असलं तर मी तोडत नाही, याचा अर्थ तुम्हाला सवय नाही आहे. चांगल्या सवयीचा संस्कार म्हणून घरातून जे आपल्याला दिले जातात हे लक्षात घ्या. नेहमी खरे बोलावे, हे ते जे काय ज्येष्ठांचा अपमान करू नये, त्यांचा सन्मान करावा वगैरे जे असतं, या संस्काराबरोबरच हे आधुनिक संस्कार जे आहेत लक्षात, हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. त्यातला भाग रस्त्यावरच आपलं असणारं वर्तन.
म्हणजे बिहेवियर जे म्हणतो आपण पहिलं व्हेकल चालवण्याचं, हे लक्षात घ्या. हे आपण या ठिकाणी फॉलो करायला पाहिजे. जग बदलायला जायचं नाही, पुन्हा मी सांगतो, लक्षात घ्या. आता उद्या जाऊन थांबतो आणि कोण सिग्नल मोडतोय ते बघतोच, काहीच गरज नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. हा तुमच्या सुरक्षेसाठी बदल आहे, लक्षात घ्या. तुम्ही सिग्नलला थांबून घ्या, बाकी जात आहेत तर जाऊ द्या. एकदा दोनदा तुम्हाला बघितलं तर बाकीचे काय वेड्यात काढतील, काय थांबलाय, चल ना जायचं त्याच्यावर. आपण थांबून घ्यायचं. आज एकटे थांबाल, तुम्हाला बघून उद्या दुसरा थांबणार आहे, परत तिसरा थांबणार आहे, आणि हळूहळू ती सवय लागणार आहे. हे काम आपण करू शकतो का? आता 100% करू शकतो. आठवड्यातून किंवा वर्षातून दोनदा किंवा एकदा फक्त रस्ता सुरक्षा अभियान राबवणं म्हणजे या ठिकाणी आपण सक्सेसफुल होतो असं नाही, लक्षात घ्या. सिग्नल जम्प करण्यामध्ये पिअर प्रेशर म्हणतो ना, मित्रासमोर शो ऑफ करणं, रेसिंग, इम्प्रेसिव्ह बिहेवियर, इगो, मला कोण थांबवणार आहे, पॉवर डिसिप्लिन करणं, बघतो कोण काय मला अडवतंय सगळं त्याच्यामध्ये, किंवा अग्रेसिव्ह ड्राईव्ह, रूल माहीत नसणं, सिग्नल समजत नसणं, आणि या ठिकाणी कॅज्युअल ऍटिट्यूड, त्याला काय होते जाऊ दे सगळं त्याच्यावर, हे सगळं तुम्हाला अडचणीत आणतं. तुम्ही या ह्याच्यात नाही राहायचं, अरे काय त्याच्यामध्ये किती दंड होणार आहे, 2000, चल घे, आता काय करणार. तुम्ही ही समजून घ्या मित्रांनो, तुम्ही कमवताय चांगल्या पद्धतीने आणि दंड देऊन त्याला गप्प करताय, याचा अर्थ तुम्ही फार चांगले झालात असं नाही. तुम्हाला या ठिकाणी गरज काय आहे, तुम्हाला हे समजलं पाहिजे की अरे हे चुकतंय आणि हे माझ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं घातक आहे. मला जर नियम पाळण्याची सवय लागली नाही तर अडचण होऊ शकते, हे लक्षात घ्या. सिग्नल जम्प न करण्याचे सामाजिक या ठिकाणी जबाबदारी यासाठी आहे मित्रांनो, की 7 लाख कोटी रुपयेचा GDP वर डायरेक्ट होणारा परिणाम आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबावर होणारा परिणाम, हे दोन्हीही वाचवणं शक्य आहे. त्याला बाहेरचं कोणी यायची गरज नाही. आपण आपल्यामध्ये या ठिकाणी बदल करूया, हे सिग्नल यंत्रणा समजून घेऊया आणि आपण पुढे जाऊया. आज तुम्ही फक्त एकच काम करा, की कुठल्याही सिग्नल, तुमच्या जवळचं जे चौक असेल त्या चौकामध्ये जायचं, ठीक आहे. जे ट्रॅफिक हवालदार असतील, तिथे CCTV लावले असतील तर कंट्रोल रूम पण असते, तिथे दाखवतात. त्यांना सांगायचं की मला फक्त काय ऍक्सिडेंट होतात ते बघायचं, कशामुळे होतात. दिवसाला 2-4 तरी पडलेले असतात, सिग्नल जम्प करून पुढे येतात, इकडची तिकडची गाडी येते, पडलेल्या असतात, त्यांचा वाद चाललेला असतो, ते फक्त व्हिडिओ बघा. तेवढं जर करायचं नसेल तर युट्यूबला नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं ऍक्सिडेंटचे एकत्र करून क्लिप टाकलेले आहेत. हे लक्षात तुम्ही टाका, सिग्नल जम्प केल्यामुळे झालेल्या ऍक्सिडेंटचे या ठिकाणी व्हिडिओ, ते पण येतील, किमान ते तरी बघा. आणि मग त्याचा जो काय सिरियसनेस आहे, तो सिरियसनेस समजेल आणि मग स्वतःमध्ये बदल होतील. हे आज उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हे सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.